स्वामी समर्थ मैत्रिणींना, आज मी इथं शेव बनवलेले आहे चणा डाळी पिठाची. त्यासाठी लागणारं साहित्य: मी ओवा घेतला 1 चमचा, लसूण घेतला 2 कांडे, बेसन पीठ घेतलं आहे 3 पावशर आणि जिरे घेतलेले आहेत. तर लसूण आणि जिरे आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक बनवायचं आहे एकदम. तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता परत एकदा फिरून घेतलं आहे. तिथं बारीक एकदम पेस्ट बनवली आहे. तर आता आपण पिठामध्ये इथं टाकून देऊ पेस्ट. आता त्यामध्ये मी लाल तिखट टाकते. तर इथं मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. आणि 2 पाऊण चमचे मीठ घातलेलं आहे. दोन चमचे हळद घातली आहे आणि छोटा 1 चम्मच ओवा घातलेला आहे. तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पूर्ण एकजीव करून असं मिक्स करायचं आहे त्याला, जेणेकरून त्यामध्ये गिठोळ्या राहिल्या नाही पाहिजे, गाठी बारीक बारीक, कारण गाठी राहिल्या तर शिऱ्यामध्ये अडकतात. आता मी यामध्ये छोटा 1 चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे. तर आता आपलं पीठ पूर्ण तयार आहे. तर इथं मी कढईमध्ये शेव काढून घेत आहे. तर बघू शकता आपली अशी कुरकुरीत आणि मस्त अशी गोल्डन कलरची शेव आपली तयार आहे. आधी तिनं पूर्ण राडा केलेला आहे. इथं आपली पूर्ण शेव तयार आहे.